याआधी सुद्धा मोहम्मद शहजादनं चोरीचा प्रयत्न केला होता। परळीच्या एका पबमध्ये तो कामाला होता आणि एका ग्राहकाची अंगठी चोरल्याचा त्याच्यावर आरोप झाला आणि या आरोपामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं, अशी माहिती सध्या समोर येते। पबमधल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्या चौकशी दरम्यान ही चोरीची बाब समोर आली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सूरज, वरळीतल्या पबमध्ये नेमकं काय घडलं होतं? नक्कीच सैफ अली खानवरती जो हल्ला करणारा शरीफुल उर्फ दास जो आहे, हा पहिला वरळीच्या एका कॅफेमध्ये काम करत होता आणि त्या ठिकाणी देखील त्याने चोरीचा प्रयत्न केला होता। एक ग्राहक आला होता, त्याच्या अंगठी चोरण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये त्याला कामावरनं, म्हणजे मागच्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये त्याला कामावरनं कमी करण्यात आलं होतं। जो शरीफुल आहे हा थोडा विक्षिप्त होता आहे, बोलायला चांगला जरी असला मात्र त्याच्या कृती या खरंच संशयास्पद होत्या, असा देखील आता जबाब पोलिसांकडे आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पुन्हा एकदा एक सांगायचं झालं तर सांगता येईल की हा सराईत चोर होता। त्याने यापूर्वी देखील असा प्रयत्न केला होता। एवढंच की फक्त त्यावेळी त्याची चोरी पकडली गेली आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल त्या व्यक्तीने केला नाही। मात्र आता जो घडलेला प्रकार आहे हा खरंच खूप भयानक आहे। त्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे। अनेक अंगारे पोलीस यामध्ये शोधून काढत आहेत, त्याचे लोकेशन्स कुठे कुठे गेला होता, त्याचबरोबर त्याने कसं स्वतःला वाचवलं, त्याचबरोबर चाकूचा जो वापरलेला तुकडा आहे तो कुठे ठेवला, अंगावरती बदललेले कपडे त्याने कुठे टाकले, या सगळ्याच गोष्टींचा शोध आता पोलीस घेताना पाहायला मिळत आहेत। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।